हॅलो स्टुडंट, गुड इव्हनिंग. तर आपण पाठीमागच्या पिरियडमध्ये काय पाहिलं? ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आजच्या पिरियडमध्ये काय बघायचं आपल्याला? पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ग्रुप्स मीन्स व्हर्टिकल कॉलम, पिरियड्स मीन्स हॉरिझॉन्टल रोज प्रेझेंट इन मॉडर्न पिरियडिक टेबल नोन ॲज पिरियड्स. म्हणजे आडव्या ओळी ज्या आहेत, आडव्या ज्या रेषा आहेत त्याला तुम्ही काय म्हणायला? पिरियड्स म्हणायला. हाऊ मेनी पिरियड? देअर आर 7 पिरियड्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल. किती येतं? तर 7 आहे मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये. जे आपण जर पाहिलं तर आवर्तन किती पाहायला मिळतं. परंतु आपल्याला जो ट्रेंड आहे की जी वेगवेगळी जी मूलद्रव्ये येतात, देर आर डिफरंट कॅरेक्टर्स ऑर प्रॉपर्टीज ऑफ डिफरंट एलिमेंट्स प्रेझेंट इन मॉडर्न पिरियडिक टेबल. हे जे वेगवेगळे जी मूलद्रव्ये असतील त्यांच्या वैशिष्ट्यानुसार असतील किंवा गुणधर्मानुसार, स्पेशली बाय मीन्स ऑफ ॲटॉमिक नंबर, कशानुसार केले गेलेले आहेत? इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. अणुअंकाच्या चढत्या क्रमाने आपण काय केले गेले तर मूलद्रव्ये हे मांडली गेलेली, जे आपण जी पिरियडिक टेबल जर सद्यस्थितीला ॲक्टिव्ह स्टेज जी पाहतो. याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर आपल्याला ग्रुप्सबद्दल माहिती पाहिली आपण पाठीमागच्याच पिरियडमध्ये. तर गणाबद्दल जर आपण पाहिली तर काय व्हायला लागले? एकाच गणातील सगळ्याच मूलद्रव्यांची जी वैशिष्ट्ये आहेत हे काय पाहायला मिळाली? सेम, मीन्स केमिकल प्रॉपर्टीज सेम. जसं फॉर एक्झाम्पल आपण हायड्रोजन पाहिला, लिथियम पाहिला, सोडियम जरी पाहिला किंवा पोटॅशियम पाहिला तर हे काय होतं? तर अल्कली मेटलमध्ये मोडले जातात. की त्याचं सगळ्यात महत्त्वाचं फीचर आपल्याला काय लक्षात येतं की मोस्टली रिॲक्टिव्ह मेटल्स हे सगळ्यात जास्त क्रियाशील धातू होते. हे आपण पाठीमागच्या पिरियडमध्ये पाहिलं. किंवा जो सेकंड ग्रुप्स असेल की त्याच्यामध्ये बेरिलियम सारखे असतील, मॅग्नेशियम सारखे असतील, हे मूलद्रव्य पाहिले की त्याचे आपण अल्कलाईन अर्थ मेटल्स असतील. म्हणजे प्रॉपर्टी आपल्याला काय पाहायला मिळाल्या? सारख्याच पाहायला मिळाल्या. तसंच आजच्या पिरियडमध्ये सुद्धा आपल्याला डिस्कस करायचं कशाविषयी? कॅन यू रिकॉल म्हणून सुरुवातीला टेक्स्टबुकमध्येच तशा प्रकारचे क्वेश्चन विचारले गेले. तर म्हणजे फक्त पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याच्याविषयी आपल्याला काय करायचं? डिस्कस करायचे आजच्या पिरियडमध्ये. मग फर्स्टली जो क्वेश्चन विचारला गेलेला आहे सध्याला जर पाहायला गेला, कशावरती विचारला गेला आहे? पिरियड्स, जे आवर्तन येतं. कारण आज आपल्याला आवर्तन आणि त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ह्याचं कॅरेक्टर नेमकं कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला पिरियडिक टेबलमध्ये मांडलं गेले, त्यांच्यामध्ये काय व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते का, हे आपल्याला काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. फर्स्ट क्वेश्चन जो विचारला गेला आहे, ऑन गोईंग थ्रू द मॉडर्न पिरियडिक टेबल. जर तुम्हाला पिरियडिक टेबल हा 23 पेजवरती 2.7 म्हणून हा जो टेबल आहे तो तुम्हाला सुरुवातीपासून सांगतोय, रीड करता यायला पाहिजे. ग्रुप, पिरियड, लॅन्थेनाइड, ॲक्टिनाइड सिरीज, किती मूलद्रव्ये, कोणते, कसे, हे पहा, काळजीपूर्वक पहा. व्हॉट विल बी सीन? इट इज सीन दॅट द एलिमेंट लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन अँड लास्टली निऑन आर ऑल these एलिमेंट प्रेझेंट इन सेकंड पिरियड इन मॉडर्न पिरियडिक टेबल. दुसऱ्या आवर्तनामध्ये आपल्याला आधुनिक आवर्त सारणीमध्ये पाहायला मिळतं. क्वेश्चन काय विचारलं आपल्याला इथं? राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ऑल दिस एलिमेंट प्रेझेंट इन सेकंड पिरियड. पहिला पिरियड माहिती आपल्याला की इट्स व्हेरी शॉर्टेस्ट पिरियड इन मॉडर्न पिरियडिक टेबल. सगळ्यात लहान अशा प्रकारचा काय मॉडर्न पिरियडिक टेबल मधलं पहिलं आवर्तन आहे. का? why is it called its very smallest period in modern periodic table? Because there are only 2 elements present in first period, that is hydrogen firstly and secondly helium. Helium is an inert gas or noble gas. त्याला आपण निष्क्रिय म्हटलेले की ते रासायनिक अभिक्रियेमध्ये सहभागी होत नाही. आपला प्रश्न काय चाललेला आहे आजच्या पिरियडमध्ये? काय पाहायचंय? पिरियड्स, आवर्तनानुसार आपल्याला त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा स्वरूपामध्ये. लुक ॲट ऑन बोर्ड, देअर आर सेकंड पिरियड. जर आपण दुसऱ्या आवर्तनामध्ये जर पाहिलं गेलं, पहिल्या क्वेश्चनचा आन्सर पाहायला लागलो, ऑलरेडी तुमच्या पुस्तकामध्ये किंवा क्वेश्चननुसार दिले गेले सगळे मूलद्रव्ये. विचारले काय? राईट डाऊन इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला काढता यायला पाहिजे की जे आपण 9वीला सुद्धा पाहिलेले. 8वीला प्रिमिटिव्ह लेवलवरती आपण त्या बाबी पाहिल्या. सुरुवातीला आपण लिहू की लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, कैपिटल F फ्लोरीन, and lastly neon.
ॲटॉमिक नंबर 3. 3 कशामुळं? कारण पहिले 2 जी मूलद्रव्ये आहेत सगळ्यात लहान जो आवर्तन आहे जो पहिला, मी आत्ताच एक प्रश्न तयार करून तुम्हाला उत्तर सांगितलं की तो सगळ्यात लहान आहे, की त्याच्यामध्ये 2 गेले. कोणता? हायड्रोजन आहे, लिथियम. इन सेकंड पिरियड काय चाललंय आपलं? सेकंड पिरियड लिथियम, बेरिलियम 4, 5, 6, 7, 8, 9 अँड लास्ट 10. म्हणजे किती मूलद्रव्ये झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. हाऊ मेनी ग्रुप्स? देअर आर 8 ग्रुप्स आहेत का? नाही आहे. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर 18 ग्रुप आहेत. किती तर 18 आहेत. कारण ट्रान्झिशन एलिमेंट सुद्धा त्याच्यामध्ये येतात काही. ट्रान्झिशन एलिमेंटच्या जर आपण पाहिलं तर ह्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला ह्या बाबी बघायच्यात. कोणत्या? फक्त 8 कशा प्रकारे? नाहीतर आपल्याला कन्फ्युजन पडेल की 8च आवर्त गण आहेत का? नाही, आपल्या कशामध्ये 8? तुमच्या मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये 8 ग्रुप्स आहेत. तर याच्यामध्ये किती तर 18. बरोबर आहे की लास्टचा जो तुमचा नियॉन जो आला गेला मध्ये एक आपण एस पी डी एफ या खंडानुसार ब्लॉकनुसार सुद्धा आपण पाहिले गेले. राईट डाऊन इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. फर्स्ट लिथियम 2, 1, बेरिलियम 2, 2, बोरॉन 2, 3, कार्बन 2, 2 मीन्स सॉरी 2. इथं किती तर ॲटॉमिक नंबर आपला किती आहे हे लक्षात येणं गरजेचं आहे. त्याच्यानुसार आपलं कॉन्फिगरेशन काढावं लागणार आहे. म्हणजे इथं किती 2 केची कॅपॅसिटी किती आहे? होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन के सेल दॅट इज 2 अँड सेकंड अनदर 8. म्हणजे टोटल प्रोटॉनची संख्या आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन इज सेम, हे सारखे असू शकतात यांच्यामध्ये आधी सेम. याच्यामध्ये 4 आणि 2. नेक्स्ट नायट्रोजन 2, 5, 2. कारण पहिल्या कक्षेची काय इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी आहे ती बदलणार आहे का? नाही. केची किती आहे? केची के यल 2, 8 इंटॅक्ट कॅपॅसिटी. मग आपण त्याला लिमिटेशन कितीची म्हणूया? के एल एम यानुसार आपल्या नेक्स्ट पिरियडमध्ये सुद्धा बाबी त्या क्लिअर करायच्या. के एल एम मग त्याच्यामध्ये बी 8 असेल. 2, 8, 18, 32 अशा प्रकारे आपण काढू शकतो. 2n स्क्वेअरनी काढायच्यात परत पुन्हा. 2, 6 फ्लोरीन 2, 7 नॉट 27. आता इथं जर आपलं हे विसरलं तर 27 होतील. 27 कॅपॅसिटी नसते. अँड निऑन लास्टली 2, 8 मीन्स स्टेबल. लक्ष द्या की आपण जो थर्ड पिरियड जो पाहायला लागला तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण काढले गेलेले की लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन अँड निऑन आर ऑल these 8 एलिमेंट प्रेझेंट इन थर्ड पिरियड. एक्झामला अशा स्वरूपामध्ये सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की राईट डाऊन दी एलिमेंट्स प्रेझेंट इन सेकंड पिरियड इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. कोणते ते नावं लिहा. एक्झॅक्टली म्हणजे ॲक्टिव्हिटी बेसवरती सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. वरती आपल्याला पिरियडिक टेबल टाकला जाईल, ब्लँक केलं जाईल आणि तिथं भरण्यासाठी सुद्धा असे काही. कारण आपल्याला अप टू ओनली 20 एलिमेंट इट्स व्हेरी नेसेसरी. म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचे आवश्यक ठरतील. सेकंड क्वेश्चन त्याला अनुसरून तयार केला गेला की इज द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. काय म्हणले मी? इज द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सेम फॉर ऑल दीज एलिमेंट्स. हे जे सगळे जे मूलद्रव्य आहेत त्यांच्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सारखा आहे का? आता पहिला प्रश्न आपल्याला पाठीमागे मी सांगितलंय रोजची रोज रिव्हिजन देणं गरजेचं आहे. जो रोज पिरियड जो होतोय त्याच्यावर आपल्याला बारकाईने पाहावं लागणार आहे. जर तुम्ही घरी पाहत असताल पुस्तकानुसार असेल व्हिडिओ वगैरे पॉज करून तर तुमच्या ते डोक्यात बसणार असं. एकदा ऐकलंय शुअरली ॲनालाइज मेमराईज होणार नाही आहे आपल्याला. ते आपल्याला थोडंसं काळजीपूर्वकच वाचावं लागणार आहे टेक्स्टबुकमध्ये सुद्धा आणि व्हिडिओद्वारे सुद्धा अंडरस्टँडिंग करून घ्यावं लागणार आहे. तर ते चटकन आपल्याला मिनिंगफुल होणार आहे. नाहीतर काही सुद्धा मिनिंगफुल होणार नाही आहे तुम्ही ज्यावेळेस ते वाचणार आहेत त्यावेळेस. मग इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन और व्हॅलन्सी हे पाठीमागच्या पिरियडमध्ये सांगितलंय. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स मीन्स टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन आउटरमोस्ट सेल ऑफ ॲटम. शेल नॉट सेल. कारण याच्यामध्ये कन्फ्युजनमध्ये पडतात शेल्स और सेल्स. पेशी असतील किंवा एक कक्षा असतील. शेल और सेल हे आपल्या लक्षात घ्या. फरक आहे. हे केमिस्ट्री मधला शेल आहे म्हणजे आपल्या ऑर्बिट्स
वेगवेगळ्या KLMN नुसार. आणि ही सेल तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे, बायोलॉजीमधली आपली आहे पेशी आहे. तर लक्षात घ्या, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सेम फॉर ऑल दीज एलिमेंट. नंबर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मीन्स it's only outermost cell of electron, total number of electron present in its outermost cell of an atom. मग आता आपण जर पाहिलं लिथियमचा L, प्रत्येकाची काय आहे L नी हे केली गेली. थर्डच्या बाबतीत जर पाहिलं गेलं तर काय कॅपॅसिटी कुठपर्यंत आहे, ओनली L. हे लक्षात घ्या. 8 इलेक्ट्रॉन मीन्स 1 2 3 4 5 6 7 8 मीन्स number of valence electron not in same for all these element. It increased by 1 at time. म्हणजे एका आपण मूलद्रव्य जर when we go from left to right in modern periodic table in a period, valence electron increases by 1 at time. म्हणजे आपण जर पाहिलं गेलं तर ज्यावेळेस आपण लेफ्ट कडून कुठे जातो, राईट कडे, कशामध्ये मॉडर्न पिरियडिक टेबल. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण ट्रू ऑर फॉल्सला कन्फ्युजन होण्यासारखं आहे. याच्यावर जर स्टेटमेंट जर पडलं गेलं बोर्ड एक्झाममध्ये तर, आणि पाठीमागं थोडेसे पडले गेले किंवा प्रॅक्टिस सेट जे एक्झाम जर तुम्ही जर पाहिले प्रॅक्टिस एक्झाम त्याच्यामध्ये टाकले जातात अशा स्वरूपामध्ये प्रश्न की व्हेन वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन डिक्रीजेस. मग आपल्याला काय कन्फ्युजन होतं, मग कन्फ्युजन काय इन्क्रीज होतं का डिक्रीज होतं. मग आपल्याला हे जर लक्षात आलेलं असेल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीज बाय 1 बाय 1. मग एकानंतर एक नी काय होते, 1 झाली 2 झाली 3, नंतर काय व्हायला इन्क्रीज व्हायला गेली. हे लक्षात घ्या. म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन नॉट सेम फॉर ऑल दीज एलिमेंट्स, इट इन्क्रीज्ड बाय 1 बाय 1. एकाने काय व्हायली वाढायला लागली. थर्ड अनदर वन क्वेश्चन इज द नंबर ऑफ शेल्स. इज द नंबर ऑफ शेल्स. आत्ताच मी सांगितलं शेल्स द सेम इन दीज, म्हणजे शेलची जी संख्या आहे ती ही सारखी आहे का ऑल दिस एलिमेंट प्रेझेंट इन सेकंड पिरियड. म्हणजे आताच आपण पाहिलंय की एलनी कॅपॅसिटी आहे म्हणजे 2 3 हे काय व्हायला लागले. फॉर एक्झाम्पल आपल्याला एक घ्यावं लागेल लेफ्टचं आणि राईटचं. जसं फॉर एक्झाम्पल आपण बेरिलियमचं घेऊया. बेरिलियम हा प्रोटॉन न्यूट्रॉन. फर्स्ट हे काय झालं न्यूक्लियस ऑफ एन ॲटम, केंद्रक आहे त्याच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या. फर्स्ट काय ऑर्बिट आहे, कोणती आहे त्याला आपण के सुद्धा डिनोट करू शकतो, के ऑर्बिट. हाऊ मेनी कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रॉन होल्डिंग इन दिस के शेल, देर आर ओनली 2 इलेक्ट्रॉन. कितीची आहे 2 इलेक्ट्रॉन. ही झाली के. नेक्स्ट अनदर वन एल, किती राहिले 2. आपला प्रश्न काय विचारला नंबर ऑफ शेल्स. शेल्स ही कोणती शेल झाली एल. म्हणजे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. ही कोणती आहे के और दुसरी कोणती आहे एल. ही झाली लेफ्टची. अनदर वन फ्लोरीनच्या बाबतीत बघूया आपण. इकडे आपण लेफ्ट साईडला आपण मेटल बघतो आणि राईट साईडला काय बघतो नॉन मेटल. हे पाठीमागच्या पिरियडमध्ये सांगितले की त्याच्यामध्ये आपण जर त्याचा न्यूक्लियस जर पाहिला प्रोटॉन न्यूट्रॉन न्यूक्लियस फर्स्ट ऑर्बिट how many 2 electrons present in first orbit, then another one 2 2 2 4 6 and last one 7 means K, and then another one L means same. Number of cell is the same for this is lithium, that is a third, and this is fluorine. Atomic number 9. ॲटॉमिक नंबर आपल्याला वरती नाही टाकायचं, इंडिकेशन कसं आहे बिलो टाकायचं, बरोबर आहे. आणि ते विशेष म्हणजे कोणत्या बाजूला लेफ्ट साईडला, राईट साईडला नाही आहे. जसं तुम्ही मॅथमध्ये स्क्वेअर असेल क्यूब असेल तर तुम्ही या बाजूला दाखवता, आपल्याला कुठे दाखवायचे या बाजूला दाखवायचे, लेफ्ट साईडला राईट साईडला दाखवायची नाही. इंडिकेशन आहेत आपले केमिस्ट्रीमधले जे IUPAC सिस्टममध्ये जे सांगितले गेले असतील, इंटरनॅशनल युनियन ऑफ लाईट फॉर केमिस्ट्री, त्यानुसार आपल्याला केमिकल रिॲक्शन सुद्धा नेक्स्ट पिरियडमध्ये पुढे येणाऱ्या पिरियडमध्ये सुद्धा पाहिजे. म्हणजे थर्ड क्वेश्चनचं सुद्धा आन्सर आपल्या लक्षात काय येते की इज द नंबर ऑफ सेल्स द सेम इन दी, नो द नंबर ऑफ सेल म्हणजे सॉरी आपल्याला काय पाहायला मिळतं यस सॉरी नो नाही. तर काय येणार आहे याच्यामध्ये के और एल, के और एल म्हणजे नंबर ऑफ सेल
दॅट इज सेम इन अ वन पिरियड. एकाच आवर्तनामध्ये जर पाहिलं म्हणजे आवर्तनामध्ये पाहिलं तर परत पुन्हा आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. परत पुन्हा दुसऱ्याशी असेल की जे आवर्तनाची जी संख्या आहे, आवर्तनाची संख्या कोणती आहे, नंबर ऑफ पिरियड सेकंड. सेकंड पिरियड मीन्स सेकंड के और एल, म्हणजे दोनच काय त्याच्यामध्ये आपल्याला पिरियड पाहायला मिळतात. हे बारकाईने लक्षात घ्यावं लागणार एक्झामच्या दृष्टीने. पहा नेक्स्ट आपल्याला काही बाबी अजून क्लिअर करायच्यात, तर हे लक्षात घ्या. रिपीट करून पहा व्यवस्थित जे क्वेश्चन विचारले गेलेले असतात. नेक्स्ट अनदर वन म्हणजे यू विल फाइंड दॅट आपल्याला एक फायनली क्लिअर करता आलं, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज डिफरंट, दॅट इज डिफरंट इन दिस एलिमेंट्स. म्हणजे एकाच आवर्तनामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कशा असतात, डिफरंट असतात. बट नंबर ऑफ सेल इज द सेम. परंतु आत्ताच आपण रिसेंटली पाहिलं नंबर ऑफ सेल जर पाहिल्या जे आवर्तनाची जी संख्या असेल तीच काय असू शकणार आहे, तितक्याच सेल त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट झालेल्या असणार आहे. हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. थर्ड वन काय लक्षात आलं, व्हेन वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट इन पिरियड, म्हणजे एकाच आवर्तनामध्ये डावीकडून ज्यावेळेस उजवीकडे जातो त्यावेळेस आपल्याला काय मिळालं, विदिन अ सिंगल वन पिरियड त्यावेळेस काय पाहायला मिळालं, ॲटॉमिक नंबर मीन्स प्रोटॉन, ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय 1 ॲट अ टाइम. एका अंकाने काय होतोय, अणुअंक काय होतोय, वाढत जातोय. हे एक आपल्याला नोट करावं लागेल पॉईंट त्याच्यामध्ये. हे आपण लक्षात घ्या, टेक्स्टबुकमध्ये सुद्धा दिलं गेलेलं आहे तशा स्वरूपामध्ये. मीन दॅट वी कॅन से दॅट एलिमेंट्स विथ द सेम नंबर ऑफ सेल ऑक्युपाइड बाय इलेक्ट्रॉन बिलॉंग टू दी सेम पिरियड. म्हणजे एकाच आवर्तनामध्ये जर पाहिलं गेलं तर जी शेलची जी संख्या असेल ती शेलच्या संख्येनुसार म्हणजे ऑर्बिटच्या संख्येनुसार काय केलेली असणार आहे, त्याच्यामध्ये ते जे ऑक्युपाय केले गेलेले इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा बाहेरच्या कक्षेतील म्हणजे नंबर जे के आणि एल दोन शेल असणार, म्हणजे साहजिकच त्यांचा पिरियड नंबर किती असणार, 2 असणार आहे. हे कन्फर्म होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला अजून एक एक्झाम्पल नेक्स्ट म्हणजे सेकंड एक बघितलं आपण की द एलिमेंट इन द सेकंड पिरियड नेमली lithium, beryllium, boron, carbon, nitrogen, oxygen, fluorine and lastly neon are all these elements present in second period. It is clear that in second period there are 2 cells present, that is K and L, म्हणजे intact capacity of cell that is 2. म्हणजे आपण अजून एक लक्षात घेणं गरजेचं की पिरियड सेकंड नंबरचाच आपल्याला तिथं लक्षात घेणं गरजेचं आहे, मीन्स के अँड एल. नेक्स्ट अनदर वन एक्झाम्पल आपल्याला त्याच्यामध्ये कंपॅरिझनसाठी लक्षात येणं गरजेचं आहे की आपण जी फर्स्ट पिरियड तर शॉर्टेस्ट पिरियड म्हटलं गेलं, परंतु अजून आपल्याला कोणता पिरियड बघायचा आहे त्याच्यामध्ये जर पाहायचं झालं तर थर्ड वन जो आपला तिसरा पिरियड जर पाहिला गेला, कितवा पिरियड पाहायचा आपल्याला, थर्ड पिरियड. तिसऱ्या आवर्तनामध्ये जर पाहिलं गेलं तर आपली स्टार्टिंग कुठून होती हे लक्षात येणं गरजेचं आहे. कारण गण जर पाहिला गेला तर पहिल्यामध्ये गणामध्ये हायड्रोजन येणार आहे, दुसऱ्यामध्ये कोणता येणार आहे तर सॉरी ते ग्रुपनुसार जर आपण डाऊनवर्ड डायरेक्शनने जर गेलो तर अपवर्डला सगळ्यात स्टार्टिंगला हायड्रोजन आहे, नंतर सेकंडली लिथियम आहे आणि थर्ड वनला कोण आहे, सोडियम आहे. मग आपल्याला सोडियम पासून आपल्याला काय करायचं आहे, पिरियडिकली जायचं म्हणजे तिसरा पिरियड आपल्या लक्षात येईल. मीन दॅट सोडियम तुलना करायची, कंपॅरिझन करायचं की एलनी आहे का एमनी कॅपॅसिटी होते तिथं निश्चित केली गेली. सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन म्हणून आपण त्याला, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि लास्ट वन आर्गॉन. 1 2 3 4 5 6 7 8. याच्यामध्ये थर्ड पिरियडमध्ये सुद्धा पाहायला गेलं तर किती तर 8च आपल्याला एलिमेंट प्रेझेंट पाहायला मिळतात. 11 12 13 14 15 16 17 लास्ट वन 18. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे आपण जे सेकंडचे जे पाहिले ते आपल्याला किती वाजता पाहायचे, राईट डाऊन दी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ थर्ड पिरियड. मीन्स 281 282 283 284 285 286 287 2 8 and 8 18 होती त्याची
नंबरनुसार जर आपण पाहिलं गेलं तर 2, 8, 18 तिथपर्यंत इनटेक कॅपॅसिटी आहे TN² नुसार काढली गेली. तर नेक्स्ट पिरियडमध्ये याच्याविषयी आपल्याला चर्चा करायची KLML नुसार. तर नेक्स्ट पिरियडमध्ये आपण जर पाहिलं गेलं तर त्याच्याविषयी पाहिजे 2, 8, 18 नेक्स्ट अनदर वन 32 कशा स्वरूपामध्ये येतात KLM आणि परत पुन्हा कोणती काय ऑर्बिट राहते याच्यामध्ये N आहे. N एक KLMN याच्याबद्दल माहिती पाहिजे की 32 कॅपॅसिटी याची स्क्वेअर फॉर्म्युलानुसार कशा स्वरूपामध्ये काढायचं. तर थर्ड पिरियडमध्ये जर पाहिलं गेलं तर याच्यानुसारच बघूया आपण. इज द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सेम फॉर ऑल दीज एलिमेंट्स. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे हे सारखे पाहायला मिळतात का? नो. की द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन नॉट सेम फॉर ऑल दीज एलिमेंट्स. दॅट इज 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and lastly 8. That is argon. It means it is clear that the valence electron increased by 1 by 1 at one time 1. म्हणजे एका वेळेस काय होते एकाने वाढती म्हणजे ही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एक नाही. म्हणजे ॲज इट इज सेकंड पिरियडमध्ये जे आपण जे पाठीमागचा सेकंड जो पिरियड आहे आत्ताच रिसेंटली जो पाहिला त्याच्यानुसारच इथं बिहेवियर व्हायला लागलं. म्हणजे त्याचा ट्रेंड आहे पिरियडचा आवर्तनाचा तोच तिसऱ्या आवर्तनामध्ये निश्चित केला जायला लागलेला. नेक्स्ट अनदर वन इज द नंबर ऑफ शेल्स. प्रश्न हा चालला आपला नंबर ऑफ शेल्स द सेम इन दिस. त्याच्यासाठी आपल्याला एक्झाम्पल घ्यावं लागेल. सोडियमचं जर आपण पाहिलं गेलं अणू जर पाहिला गेला त्याच्यामध्ये प्रोटॉन्स असतील न्यूट्रॉन्स असेल. फर्स्ट ऑर्बिटमध्ये किती असेल आता पाठ झालेलं पाहिजे सर्वांना की 2 electrons. Next another one 1, 2, 3 or 4 means 8. 2, 8 and lastly how many? 1 electron means K, L and last M. K, L or lastly M orbit means 3 orbits and third period. हे लक्षात घ्यावं लागेल आपल्याला काय सांगतोय मी ते. 3 ऑर्बिट्स इन थर्ड पिरियड. आवर्तन किती आहे तिसरंच आहे आणि त्याच्यामध्ये कक्षा सुद्धा किंवा शेल सुद्धा किती होता नंबर ऑफ शेल्स किती व्हायला लागले तर इंटॅक्ट तर 3च व्हायला लागले. जे आपण कशाचं एक्झाम्पल बघितलं सोडियम ॲटॉमिक नंबर 11. कशाच्या बाबतीत बघितलं मेटलच्या बाबतीत. परत पुन्हा आपण ह्याची तुलना जर क्लोरीनशी केली न्यूक्लियस 2 second 1 2 3 and 4 last one chlorine 70 2 8 1 2 3 लास्ट वन. हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे की पहिल्या ऑर्बिटमध्ये किती तर 2 आहे लिमिटेशन 8 आहे 1 2 3 4 8 आणि लास्ट ऑर्बिटमध्ये किती 7 2 4 6 and last 7. It means that K first orbit, next another one L and last one L. Yeah. Is the number of shells the same in this? Yes. The number of cell that is third. 3 cells means third period. म्हणजे काय लक्षात आलं आपल्याला की ज्यावेळेस आपण कोणत्याही आवर्तन एनी वन पिरियड इन मॉडर्न पिरियडिक टेबल नंबर ऑफ सेल इज दी सेम. म्हणजे हे सुद्धा आपल्याला कशानुसार पाहायला मिळतात त्यांच्या नंबरिंगनुसार आवर्तन. हे सगळ्यात महत्त्वाचं हेनरी मोसलेचं आपल्याला काय लक्षात येईल की हे फीचर म्हणूया ह्या प्रॉपर्टी कशाच्या बाबतीत आवर्तन पिरियड ट्रेंड पिरियडिक ट्रेंड इन मॉडर्न पिरियडिक टेबल फॉर ऑल दिस एलिमेंट इज इन सेम वे एनी वन पिरियड we go in any one period in modern periodic table. कोणत्याही तुम्ही आवर्तनामध्ये जावा तर आपल्याला ह्याच स्वरूपामध्ये काय पाहायला मिळतोय हा ट्रेंड पाहायला मिळतोय. ह्या स्वरूपामध्येच आपल्याला त्याचं वर्गीकरण किंवा क्लासिफाईड केले गेलेले पाहायला मिळतात. नेक्स्ट अनदर वन इट मीन दॅट मॉडर्न पिरियडिक टेबल इलेक्ट्रॉन आर फिल्ड इन सेम सेल व्हाईल वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट इन पिरियड. म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना हे लक्षात घ्यावं लागेल कारण इथं आपल्याला एक ट्रेंड सुद्धा लक्षात येणं गरजेचं आहे. सोडियम मॅग्नेशियम म्हणजे हे काय मेटल कशाला म्हटलं नॉन मेटल ह्या बी बाबी क्लिअर पाठीमागच केल्या की काय करतात लूज गेन
म्हणजे काय करणार, लूज करणार आहेत किंवा गेन करणार आहेत. 1 2 3 हे काय करणार आहेत, देऊन टाकणार आहेत इलेक्ट्रॉन बाहेरच्या कसे ते मेटल, बरोबर आहे. परत पुन्हा सिलिकॉनच्या बाबतीत आपण बघूया. सिलिकॉन असा मेटॉलाइट असतो, देऊ शकतो घेऊ शकतो. परत मग फॉस्फरस पासून 5 कॅपॅसिटी व्हायला लागली. इथपासून काय व्हायला लागली की नॉन मेटलची कॅरेक्टरिस्टिक किंवा प्रॉपर्टी त्याची निश्चित केली जायला लागली. कारण 5 म्हणजे त्याला कितीची कॅपॅसिटी 8ची, म्हणजे ती काय करणार, रिसिव्ह केलं स्टॅबिलिटीसाठी. म्हणजे नॉन मेटल काय करतात, इलेक्ट्रॉन रिसिव्ह करतात. म्हणजे ह्याला कितीची कॅपॅसिटी असेल, 3ची असेल. ह्याला कितीची, 2ची असेल. आणि ह्याला क्लोरीनला कितीची असणार आहे, ओनली 1 इलेक्ट्रॉनची. मग आपण जसं की सोडियम क्लोराईडच्या बाबतीत बघतो, त्या बाहेरच्या कक्षेतला इलेक्ट्रॉन काय केलं जाणार आहे की याच्यासोबत जाऊन परत पुन्हा पेअर होईल. आणि ही किती होईल, 8नी स्टेबल होणार आहे. आणि ही किती होणार, 8नी परत पुन्हा स्टेबिलिटी आहे. ज्यावेळेस यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया जे नेक्स्ट पिरियडमध्ये किंवा नेक्स्ट टॉपिकमध्ये आपल्याला चर्चा करायची, त्याच्यामध्ये लास्ट वन जो आहे आर्गॉन 288 स्टेबल, इट्स इनर्ट गॅस, निष्क्रिय, डज नॉट पार्टिसिपेट इन केमिकल रिॲक्शन, इट्स अ झिरो ग्रुप एलिमेंट्स. त्यालाच आपण काय म्हटलंय, झिरो ग्रुप म्हटलेले, शून्य गणामध्ये. त्यालाच तुम्ही 18वा गण म्हटलंय मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये. ह्या बाबी क्लिअर करा. इट मीन दॅट अजून एक त्याच्यातला एक प्रॉपर्टी आपल्याला काळजीपूर्वक लक्षात घ्या की when we go from left to right in modern periodic table, at beginning of the next period of a new electron cell start filling up. म्हणजे कोणत्याही मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये आवर्तनामध्ये जातात. सेकंड पिरियड पासून तुम्ही तिसऱ्या पिरियड पर्यंत आला. सेकंड पिरियडमध्ये किती व्हायला लागले, फक्त 2च के आणि एल. परत फिल्ड अप ज्यावेळेस तुम्ही थर्ड पिरियडमध्ये येतात आणि त्याच्यात ते ज्यावेळेस सगळे एलिमेंट बघतात, त्यावेळेस काय लक्षात येते की त्याच्यामध्ये नवीन सेलनी सुरुवात झाली आहे. बिगिनिंग टू न्यू सेल फॉर एनी वन पिरियड इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. कोणत्याही आवर्तनामध्ये मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये आवर्तनाची सुरुवात जी केली जाणार आहे ती कशाने होणार आहे, नवीन सेलनी होणार आहे. फिल्ड अप नंबर ऑफ एलिमेंट इन द फर्स्ट 3 पिरियड. जे आपण फर्स्ट 3 बघितले पिरियड, पहिला पिरियड कोणता आहे, हायड्रोजनचा आहे. दुसरा कोणता बघू आपण, लिथियमचा, हिलियम लिथियम. आणि तिसरा पिरियड जो आत्ता स्टार्टिंगला बघितला, स्टार्टिंग बिगिनिंग कशापासून होती, कोणत्या मुद्र्यापासून, सोडियम पासून जर पाहिली गेली तर इट डिटरमाइंड बाय द इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ सेल. तीच निश्चित करते की ज्यावेळेस पहिले 3 आवर्तनं ज्यावेळेस बघतात आपण, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी जी सेलच्या संख्येवर निश्चित केली जायला लागली. अँड द लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट, जो अष्टक स्थिती जी इलेक्ट्रॉनची असते आपण जी म्हणतो, त्यानुसार पहिल्या 3 मध्ये जर पाहिलं गेलं, कारण हायड्रोजनच्या बाबतीत बघितलं तर हायड्रोजन जर निश्चित केला गेला हे त्याचा न्यूक्लियस झाला आणि पहिली कॅपॅसिटी त्याच्यामध्ये 1 आहे. आणि परत हिलियम जर पाहिला गेला तर त्याच्या जर आपण पहिली जर पाहिलं गेलं तर 2 आहे. हायड्रोजनच्या बाबतीत 1 झाला आणि हेलियमच्या बाबतीत 2 झाला. म्हणजे हा कसा आहे, स्टेबल आहे. आणि हा काय होणार आहे, हायड्रोजन रासायनिक अभिक्रियेत सहभागी होणार आहे, कॉन्ट्रीब्यूट केला जाणार आहे. म्हणजे त्या बाबी क्लिअर करणं गरजेचं आहे की आपले पहिले 3 जे येतो पिरियड्स आहे, फर्स्ट हा जो हायड्रोजनपासून स्टार्ट केला जायला आहे, सेकंड आहे तो कशापासून आहे, लिथियम आहे. आणि थर्ड वन आहे तो सोडियम आहे. या एलिमेंटपासून स्टार्ट व्हायला आहे की फर्स्टली 3 पिरियड म्हणजे ओबे द रूल्स, म्हणजे हा लागू केला जातो किंवा पालन करतो कशाच्या बाबतीत, तर ऑक्टेट रूलचा. कोणता, जो ऑक्टेट रूल आहे तो आपल्याला आपण पुढच्या नेक्स्ट पिरियडमध्ये सुद्धा त्याच्या बाबतीत चर्चा करायची. त्याच्यावरच पिरियड आपल्याला जाऊ शकतो तो कशा स्वरूपात आहे. आजच्या पिरियडमध्ये आपण काय पाहिलं, पिरियड अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, म्हणजे आवर्तन असतील किंवा त्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण कोणत्या स्वरूपामध्ये दाखवता येते. फर्स्टच्या बाबतीत दाखवलं गेलं, खूपच शॉर्टेस्ट आहे हा. सेकंड और थर्ड, दुसऱ्या आणि तिसऱ्या आवर्तनाबद्दल चर्चा केली. म्हणजे बारकाईने लक्ष द्या आणि रेग्युलरली त्याच्या नोट्स काढा किंवा याच्यामध्ये मी सुरुवातीला किंवा काही लिहून देतो काही बाबी, हे तुमच्या पुस्तकात दिल्या गेलेल्या नसतात, सगळ्याच बाबी क्लिअर केल्या नसतात. तर ते तुम्ही काय करा, पॉज करून नोट्स काढत जात जा की काय काय दिलेलं आहे सरांनी त्या बाबतीत, त्या मुद्द्याबद्दल किंवा त्या क्वेश्चनबद्दल. कॅन यू टेल, कॅन यू रिकॉल, यूज युअर ब्रेन पॉवर, रिमेंबर द फॉलोइंग पॉईंट, ह्या सगळ्या बाबी ज्या चौकोनात दिलेल्या असतात शेजारी, त्या तुम्हाला काळजीपूर्वक त्याचे ॲन्सर असतील, त्याचे नोट्स असतील, ते जे शिकवतानाच मी त्याच्या बाबतीत सर्व काही बाबी सांगतोय ते तुम्ही राईट डाऊन करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला स्पेशल एक छोटीशी एक नोट्स तयार करणं गरजेचं आहे.
तुम्ही ती जर केली गेली तर तुम्हाला चटकन त्याची रिव्हिजन होईल. ज्यावेळेस तुम्हाला शॉर्टली ॲनालाइज करायचं आहे, समराईज करायचं आहे, टेक्स्टबुकनुसार तर करणंच गरजेचं आहे, परंतु आपल्याला शॉर्ट नोट्स तुमच्या स्वतःच्या सेल्फ पाहिजेत आणि त्याला याचा काहीतरी एक आधार सपोर्ट ह्याच्यानुसार आपण काय करू शकतो, क्लिअर करू शकतो किंवा राईट डाऊन करू शकतो. आणि त्याच तुम्हाला रिवाईज जर सातत्य आणि कन्सिस्टन्सी जर त्याच्यामध्ये ठेवली गेली तर तुम्हाला एक्झामला अगदी टेक्स्टबुकऐवजी समरी फॉर्ममध्येच ती नोट्स खूपच म्हणजे ॲडव्हान्टेजेबल ठरू शकते, किफायतशीर ठरेल. त्यामुळे आपण रोजची रोज त्या काढणं गरजेचं आहे. नाहीतर उगीचच आपण रोजची रोज व्हिडिओज बघतो परंतु त्याच्यावर आपण काहीच प्रक्रिया करत नाही. प्रक्रिया म्हणजे घरी परत पुन्हा रिटर्न काय करणं गरजेचं आहे, वाचन ठेवणं गरजेचं आहे, बरोबर आहे, आणि लिहिणं बी परत पुन्हा ते मुद्दे गरजेचे पडणार आहे. ओके स्टुडंट, आजच्या पिरियडमध्ये आपण फक्त पिरियड्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितले. नेक्स्ट पिरियडमध्ये अजून आपल्याला ऑक्टेटच्या बाबतीत काही क्वेश्चनच्या स्वरूपानुसार सुद्धा आपण पाहायचं आहे. ओके स्टुडंट, थँक्यू.